लोकेश चैतन्यजी स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाखाली चालू असणाऱ्या या आश्रमात दरवर्षी भांडुप गावाहून आपण इथे या महावारीला येत असतो। त्यांचे हरिभक्तीपरायण श्रद्धेय संतोष महाराज सावटकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण या महावारीला येतो। वास्तव्यात वारकरी संप्रदाय हा वारी करणारा संप्रदाय, या संप्रदायाची विशेषता अशी, या संप्रदायाला देव, संत, ग्रंथ, तीर्थ आणि साधना असे पंचांग या संप्रदायाला आहे। पण या संप्रदायाचं देवतीर्थ आहे आणि संत तीर्थ आहे। हा संप्रदाय देवतीर्थाची तसेच संत तीर्थाची वारी करत असतो। कधी देवतीर्थाच्या वारीला आणि कधी संत तीर्थाच्या वारीला येतो। आपण या देवतीर्थाच्या वारीला येऊन तीर्थयात्रेला गेल्यानंतर केलं काय पाहिजे, यात्रेला आल्यानंतर केलं काय पाहिजे, यात्रेत काही नियम आहे, यात्रेत आल्यावर काय करावं, यात्रा वेगळी जत्रा वेगळी। आपण यात्रेला आलो, जत्रा तिला म्हणतात जिथं संसार प्राधान्य आहे त्याला जत्रा म्हणतात। जत्रेत प्रपंचातल्या वस्तू खरेदी करायला जमतात। यात्रा कधी होते, यात्रेचं चिंतनशास्त्र सांगते, यात्रा वासम तद अधिकरण स्नान दानादि पुण्याचरण निधनानिच। यात्रा त्याला म्हणतात त्या यात्रेला गेल्यानंतर तिथं राहिलं पाहिजे, कमीत कमी 1 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस, अधिक काळ प्रत्येक तीर्थात किती राहावं असा नियम आहे। बहुतेक यात्रा त्याला म्हणतात त्या यात्रेच्या काळात तिथं आपण राहावं, यात्रा वासम, तिथं वास केला पाहिजे। त्याच्यानंतर तिथं जे पुण्यजल आहे त्याचं स्नान केलं पाहिजे। यात्रा वासम तद अधिक स्नान, जे पुण्यजल आहे त्याचं स्नान करावं। त्याच्यानंतर दान द्यावं। काय दान द्यावं? सगळ्यात मोठं दान आहे अहंकाराचं दान द्यावं। यात्रेला गेल्यानंतर जर अहंकार घेऊन जाऊ लागलो तर उपयोग नाही, आपली अहंता तिथं दान दिली पाहिजे। यात्रा वासम तद अधिक स्नान दानादी पुण्याचरण, तिथं पुण्याचरण केलं पाहिजे। कपोय आचरण करू नये, तर तिथं रमणीय आचरण म्हणजे पुण्याचरण केलं पाहिजे। मग ते पुण्याचरण काय असेल? कथा कीर्तन असेल, दिंडी प्रदक्षिणा असेल, देवाचं दर्शन असेल। आणि त्या पुण्याचरणातच महत्त्वाचा भाग आहे तीर्थयात्रेला आल्यानंतर काय करायचं, तर साधू संतांच्या भेटी घेऊन त्यांचं दर्शन करायचं। ज्ञानोबा प्रामुख्याने हे चिंतन सांगतो। त्या मदालसीच्या प्रकरणात ती मदालस आपल्या बाळाला उपदेश करते, उठी पुत्रा जाई बाळा, कुठं जा? तीर्थीरे हिंड, तू तीर्थयात्रेला जा आणि तिथं कर काय? साधू आणि संत जिथे असदिवा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं उजवील प्रचंड। जे ती मदालस आपल्या बाळाला सांगते, तीर्थाला गेल्यानंतर त्या तीर्थाचं फलपदरात पडण्यासाठी साधूला भेटत जा। तसं आपण सुद्धा दरवर्षी या तीर्थयात्रेला येते वेळेस या पुण्यक्षेत्रात असणारी साधू मांदियाळी, त्या साधू मांदियाळीला एकत्र करता। त्याचबरोबर पूजनीय श्रद्धेय स्वामीजींच्या कृपाशीर्वादात त्या महापुरुषांचे दिव्य आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। याही वर्षी गेल्या वर्षी पूजनीय गुरुवर्य मारुती बाबा असतील, गुरुवर्य शास्त्री बाबा असतील, या महापुरुषांनी आपल्या या आश्रमाला भेट दिली आणि त्यांचे दिव्य आशीर्वाद दिले। याही वर्षी आमचे पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, पूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य आमचे आत्माराम महाराज शास्त्री, पूजनीय परमश्रद्धेय राम महाराज, पूजनीय परमश्रद्धेय गुरोबा काका, पूजनीय आमचे पुंडलिक महाराज आदी करून ही सर्व संत मांदियाळे उपस्थित झालेले। त्याचबरोबर ज्या साधकांनी आपलं जीवन वारकरी संप्रदायाच्या तत्वाला, ग्रंथाला समर्पित केलं, कोणी ज्ञानेश्वरी पाठ केली, कोणी गाथा पाठ केला, हे सोपं नाही देव। एक ओवी पाठ करायची झाली तरी हृदयात राहणं इतकं सोपं नाही, आपल्या स्मरणात राहणं इतकं सोपं नाही। ते ग्रंथ चित्तात राहण्यासाठी, ते ग्रंथ आपल्या स्मृतीत बुद्धीत राहण्यासाठी ती शुद्ध लागते। आणि 9000 ओव्या आत साठवायच्या, 4500 अभंग आत साठवायचे, त्याला किती शुद्धता लागते। कोणत्या अशुद्ध पात्रात ते ग्रंथ राहणं शक्य नाही। अशा शुद्ध पात्राचा म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या साधकाचा आपण सत्कार ठेवला, म्हणून आपण कोटी कोटी धन्यतेला पात्र आहात। अशी साधूची सेवा, अशी तीर्थाचा वास, असंच तीर्थयात्रेचं तीर्थावास, तीर्थानुचरण आपल्या जीवनात घडावं अशी सद्भावना करतो।
आणि वाणीला थांबवतो.